पाहतात सत्य जनो न्यूज आणि आज आपण गोंदिया जिल्हा परिषदच्या समोर आहोत। जिल्हा परिषदची इमारत ते आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस दिसतील आणि चक्क पायपामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदच्या समोरील रोडचे काम सुरू आहे। अशामध्ये बसण्याकरिता व्यवस्था सुद्धा नाही आहे। अशामध्ये पायपात उन्हात या ठिकाणी बसलेल्या दिसत आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस। तर नेमके ह्यांच्या काय मागण्या आहेत, का म्हणून आता ह्या उन्हातान्हात बसलेल्या आहेत आणि केव्हापासून बसलेल्या आहेत? मागील 2 वर्षा अगोदर सुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या संपावर बसलेल्या होत्या आणि आज सुद्धा बसलेल्या दिसून येत आहे। बघू शकता ह्या बातमीच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून कशा उन्हातान्हात बसलेल्या आहेत। व्यवस्थित त्यांना बसण्याकरता जागा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। तर अशामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस संघटनेचे कोषाध्यक्ष आहेत सुनीताताई डोळे। काय म्हणाल ताई, काय नेमक्या मागण्या आहेत? मागील 2 वर्ष अगोदर सुद्धा आपण बसलेल्या होत्या आणि त्यावेळेस आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नव्हत्या का, ते अगोदर सांगा। जे आम्ही बेमुदत संप 52 दिवसाचा पुकारला होता आपला डिसेंबर महिन्यात 4 डिसेंबर पासूनचा आपल्याला 26 जानेवारी पर्यंतचा 52 दिवसाचा संप झाला। तेव्हा जे आपले मंत्री होत्या तटकरे मॅडम, त्यांनी जो मानधनाचा होता प्रस्ताव 50% म्हणून त्यांनी स्वीकारले होते की आम्ही सेविकांना 50% जो मानधन आहे वाढ करू, पण तिथे त्यांनी 50% ऐवजी त्यांना 30% मानधन आम्हाला आता भेटत आहे। म्हणजे 3000 फक्त महिन्याचा भेटत आहे आणि जो 20% आहे तर त्या 20% प्रोत्साहन भत्त्यामध्ये त्यांना रूपांतर केलं आहे। म्हणजे जो पोषण ट्रेकरचं काम त्या निकषाप्रमाणे करणार तर त्यांना मिळणार। पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सेविका आणि मदतनीस, सेविका सर्वच कामं करतात पोषण ट्रेकरचे, 100% नाही पण 99% तर करतातच काम, मी हमीपणे सांगू शकतो। पण तरी पण आजपर्यंत अशा सर्व सेविकांना जिल्ह्यापासूनच्या राज्यापासूनच्या कोणत्याही सेविकाला पूर्णपणे 1800 रुपये 1600 रुपये मिळालेले नाही, 1400 रुपये बिलकुल कमीत कमी लोकांना हे लाभ मिळालेला आहे आणि हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। तर मी मंत्री महोदयाशी अशी बोलते की काम सर्व करतात पोषण ट्रेकरवर आणि आम्हाला हा पोषण ट्रेकर आणि निकषाप्रमाणे नको प्रोत्साहन भत्ता, आम्हाला सरासरी जे तुम्ही बोलल्या होत्या त्याच्यावर वागा, जे बोलल्या होत्या वाक्य ते पूर्ण करा। तुम्ही 50% आम्हाला बोलल्या आणि तेथे तुम्ही आम्हाला लालीपाप देऊन 30% देत आहे आणि 20% वर तुम्ही स्वतः गुंडरी मारून बसत आहे। त्या लाडली बहीण म्हणून देत आहे तुम्ही इलेक्शन साठी जे पण फंडे करता आणि आम्हाला तिथे जो आहे टुटपुंजे मानधनामध्ये काम करायला लागते आणि 13,000 मध्ये आम्ही कितीतरी काम, आता योजनाच्या बाहेरचे जे काम आहेत, PMI योजना आहे, लेक लाडकी बहीण योजना आहे आणि आपण जे योजनाचेच काम करत बसला तर आपण जे अनौपचारिक शिक्षण आहे देशाचं भवितव्य कसे घडवणार आहोत? त्यांना अनौपचारिक शिक्षण केव्हा देणार आहोत, कधी देणार आहोत? की आपण फक्त फोटोग्राफर बनलेले आहोत। आम्ही त्या महिलांच्या समोर फोटो काढत बसत राहतो 1-1 तास 2-2 तास, आज नाही झालं तर उद्या नाही झालं तर परवा, म्हणजे महिन्याभर हा सर्कल चालत असते। तर आपण नेमके बघितलेलं आहोत की मागील 2 वर्षा अगोदर 52 दिवसाकरिता ते बसलेले होते आणि त्यांच्या म्हणणं आहे की त्यावेळेस आपल्याला लालीपाप मिळालेला आहे। कुठेतरी राजनीतिक मतदान वाढवण्याकरिता लाडकी बहीणचे पैसे आम्हाला देण्यात आले असं त्यांचे बोलणे आहे। तर अशामध्ये अजून या संघटनेच्या सचिव, जिल्हा सचिव, काय नाव आहे? माझा कल्पना पटले, मी जिल्हा सचिव आहे आणि आमच्या मागण्या ह्याच आहेत। म्हणायचं आहे की आज आमचा मोर्चा एवढ्या उन्हात आमच्या सेविका मदती तिथं बसलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता त्यांची व्यथा काय आहे। त्या फक्त आपल्या मागण्या करिता तिथं बसलेल्या आहेत। त्यांच्या मागण्या ह्याच आहेत की आता 50 ओलांडले 60 ओलांडले तरी सुद्धा आमच्या सेविका मदतनीसना काही मानधन व्यवस्थित मिळत नाही, तटपुंजी मानधनामध्ये सगळ्या काम करत आहे। आम्ही अंगणवाडीच्या मुलांना हाताच्या फोड्याप्रमाणे जपतो, त्यांचे सगळे काम करतो, तरी सुद्धा सरकार आमच्याकडे तोंड फिरवत असते। त्यांचं हाच म्हणणं आहे की तुम्हाला मानधन मिळतो, पण मानधन किती मिळतो ह्या एवढ्या महागाईमध्ये? मुलांचं शिक्षण आहे, त्यांचा ट्युशन आहे, त्यांचे कपडे आहेत, आम्हाला स्वतः आपला घर खर्च आहे, कसं करावं एवढ्या तटपुंज्या मानधनामध्ये? तरी सरकार आमच्याकडे कधी लक्ष देत नाही आणि एवढ्या महागाईमध्ये आमच्या मानधनात कधी वाढ करण्याचा विचार सुद्धा करत नाही। आम्ही सगळे काम करतो पोषण ट्रेकर वरती काम करताना त्यांचं म्हणणं असते की तुम्ही THR भरा,
करा, अन्यथा तुमच्या THR भरा, फेस कॅप्चर करा. आम्ही सगळे कामं करतो, पण मोबाईल असा प्रतीचा आहे का नेट मिळत नाही. नेट न मिळाल्यामुळे आमचा जो केलेला काम त्यांना दिसत नाही की काय आम्हाला माहित नाही, पण प्रोत्साहन भत्ता कोणालाही मिळत नाही व्यवस्थित. त्यामुळे आमच्या सेविका खूप नाराज आहेत. हा प्रोत्साहन भत्त्याचा जो मुद्दा 2000चा वेगळा ठेवला आहे मानधनातून, तो सरसकट सगळ्यांना मिळावा हे माझी अपेक्षा आहे. आणि आमच्या सेविका मदतनीस हेच त्यांची अपेक्षा आहे की आम्ही काम करतो तर आम्हाला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो असं न मिळता आम्हाला मानधनात कन्वर्ट झाला पाहिजे. आणि सगळा म्हणजे एकत्र म्हणजे 15,000 मिळायला पाहिजे, हा त्यांचं म्हणणं आहे. आणि आम्हाला म्हणजे पेन्शन मेन आहे. सर आम्ही जर म्हातारे झालो तर आम्ही हेच कामं करत आहोत, आताही आमचा पगार वाढला नाही. जर आम्हाला पेन्शन नाही राहणार तर आम्ही काय खाणार. आणि ग्रॅज्युएशन सुद्धा आम्हाला मिळणार नाही. दुसऱ्या जिल्ह्यात लागू झाली आहे, मग दुसऱ्या जिल्ह्यात लागू झाली आहे तर आपल्या जिल्ह्यात का बरं नाही. शासनाला तर सगळं माहित असते. गुजरातला झाली आहे, पंजाबला झाली आहे, मग आपल्या इकडे का बरं नाही. आपल्या इकडेही झाला पाहिजे. तेव्हा आमच्या सेविका नाही वाटेल की आमची युनियन काहीतरी काम करत आहे आमच्यासाठी, नाही तर त्यांना वाटेल की काही नाही आहे. म्हणून आमची अशी शासनाला विनंती आहे की आमच्या ह्या सगळ्या कामावर विशेष लक्ष देऊन आमच्या पेन्शन आणि ग्रॅज्युटी आणि प्रोत्साहन भत्ता जो आहे मानधनात कन्वर्ट करावा, एवढेच मी बोलू इच्छिते. एवढीच आमची अपेक्षा सुद्धा आहे शासनाशी. तर या ठिकाणी काय अंगणवाडी सेविकाच्या मागण्या होत्या ते आपण निश्चितच बघितलेलं आहोत. मागील 2 वर्ष अगोदर सुद्धा त्यांचा संप पुकारलेला होता, पण यावेळेस नेमकी परिस्थिती वेगळी दिसून येत आहे. कारण त्यावेळेस बसण्याकरिता जागा उपलब्ध होती, पण आता जागा उपलब्ध नाही आहे. पायपामध्ये आणि उन्हातान्हामध्ये बसलेल्या आहेत. बसण्याकरिता सुद्धा त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तर अशामध्ये आता बघणं हे मात्र महत्वाचे ठरले आहे की आपल्या मागण्यांना घेऊन बसणार केव्हापर्यंत आणि शासन यांच्याकडे लक्ष देणार काय, त्यांच्या मागण्या पूर्ण होतील काय, हे सुद्धा बघणे महत्वाचे राहिले. तर असंच बातमी करता सत्य को जानो न्यूजला सबस्क्राईब करा, बघत राहा सत्य को जानो न्यूज. मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार.